Hey guys, now you can see our cycle drive autopilot. अरे कहना क्या चाहते हो? We don't have to handle it. It's automatically running. We just have to pedal up. म्हणजे जेणेकरून एक प्रकारे आपण हा एक घाटच उतरणार आहोत. ब्रेक मारायला हवा, ब्रेक नाही मारला तर हातापायाचा ब्रेक लागेल. म्हणजे खूप मोठी, न थकता न दमता जिद्दीने, चिकाटीने आणि पॉझिटिव्ह कॉन्फिडन्सने हा मोठा टप्पा पार केला. Once more! गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आज खूप महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मी ब्लॉगमध्ये आलेलो आहे आणि आज आपण कुठे फिरायला किंवा ट्रेकिंगला वगैरे जाणार नाही आहोत. तर मी आज वेगळा एक्सपिरियन्स आहे, सायकलिंगला जाणार आहे. तर मग मित्रांनो, तुम्ही जोडून राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि असा सायकलिंगचा आनंद घ्या आणि त्याच्यामध्ये आपण बघूया नवीन प्लेस, कसा सायकलिंगचा एक्सपिरियन्स असणार आहे. तर मित्रांनो, सोबत राहा. तर मिळूया आपल्या सायकलिंगच्या एक्सपिरियन्समध्ये. आता आपण सायकलिंगचा प्रवास सुरू केलेला आहे आणि सायकलिंगसाठी आपण जात आहोत डॅम साईडला. सागावची जी नदी आहे बारीव डॅमच्या तिकडे. तर मग प्रवास करताना आपण बघूया जाताना काय काय स्पॉट लागतात किंवा काय काय संकडे किंवा थ्रिलिंग एक्सपिरियन्स करायला मिळतं. कारण की हा सायकलिंगचा पहिलाच ब्लॉग आहे आणि खूप मोठा पल्ला आहे. हे आहे आमचं बदलापूर गाव, चिंतामणी चौक. चिंतामणी चौकातून आपण चिंचेश्वरी पाडा चौका इकडे आल्यावरती तुम्ही बघू शकता, इकडे उजव्या साईडला MLA किसन कथोरे आमदार त्यांचं ऑफिस आहे. आणि इकडून आता पुढे जाताना बदलापूर पनवेल हायवे, याचं काम खूप जोरात चालू आहे. तर आपण हा ब्रिजच्या खालून मुळगाव साईडला, रागोळी साईडला जाणार आहोत. मग तिकडून पुढे तर मित्रांनो, थोडा पुढे आल्यानंतर बदलापूर गावाच्या थोडा बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे वन पर्यटन केंद्र आहे. या वन पर्यटन थोडासा जो तुम्ही आधीचा शॉट पाहिला तो तुम्ही तिकडे थोडा डोंगर आहे आणि तिकडे वॉच टॉवर बनवलेले आहेत, जेणेकरून आपण इकडून 10-15 मिनटाचा थोडा ट्रेक केल्यानंतर वॉच टॉवरवरती पोहोचतो आणि तिकडून आपण पूर्ण बदलापूरचा जो नजारा आहे आपण आपल्या डोळ्यांनी मनमोहक असा नजारा पाहू शकतो. मोस्टली संध्याकाळच्या वेळेला इकडे खूप गर्दी असते, कारण की जो सनसेट असतो तो सनसेट मी बघायला मिळतो. आणि थोडेफार कपल पॉईंट पण बोलला जातो. तर वन पर्यटन केंद्राच्या आपण पुढे आल्यानंतर पाहू शकतो
याला बदलापूरची राटोळीची चढण अशी बोलतात. ही खूप मोठी चढण आहे. तर आपण न थांबता न दम घेता ही चढण चढण्याचा प्रयत्न करूया. हे बघा चढण एवढी मोठी का गाडी पण आपोआप स्लो झाली. आता आपण राटोळी गावाच्या थोडा पुढे आलो आहे. तुम्ही बघू शकता आजचा जो क्लायमेट आहे तो एकदम क्लाउडी आहे. त्याच्यामुळे सूर्य देखील एकदम आपलं प्रखर किरण टाकत नाही आहे. आणि बघू शकता तुम्ही सकाळचं एकदम शांत आणि रोमॅन्टिक क्लायमेट. थोडा थंड दमट. आणि याच्यामध्ये सायकलिंग करायला खूप मजा येते. थोडासा दम लागतो. क्लायमेट थोडा चांगला असल्या कारणामुळे आणि ऊन कमी असल्या कारणामुळे सायकलिंगला जरा मजा येते. सो फायनली गाईज आता आपण पोचलो आहे मुळगावला. तुम्ही बघू शकता हे आहे मुळगावचा फेमस वडापाव. सकाळचे 8:45 वाजले तरी पण इकडे किती गर्दी आहे. कारण की पूर्ण तालुका अंबरनाथ नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये हा वडापाव खूप फेमस आहे. या वडापाव खाण्यासाठी खूप हा वडापाव खाण्यासाठी खूप लांबून खवय्ये येत असतात. मुळगावचा वडापाव खूप फेमस आहे. तुम्ही पण या नक्की एकदा इकडे टेस्ट करायला. तर आपण मुळगावच्या पुढे आलो आहोत. तर आपल्याला जायचं आहे सागावच्या नदीवर. सागावच्या नदीवर जाण्यासाठी बघा मुळगावच्या थोडा पुढे आल्यानंतर एक सरळ रोड जातो. तो बारवी डॅम साईडला जातो आणि इकडून एक लेफ्ट टर्न आहे. हा रोड जरा आतमधून जातो आणि या रोडला गर्दी वगैरे नसेल आणि आपण नदीवरती लवकर पोहोचू त्या कारणाने आपण हा रोड चॉईस केलेला आहे. तुम्ही बघू शकता गावाकडचं वातावरण. सकाळी सकाळी गुरे चारायला नेत आहेत. हो गाईज तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल मोकळा आहे. पूर्ण वाट मोकळी आहे. कोणीच नाही आहे. एकदम दूरपर्यंत शांतता. आणि मी एकटा या जंगलामध्ये मी सोलो सायकलिंग करत आहे. कोणाची वाट बघण्यापेक्षा आपण एकटेच कुठेतरी फिरायला निघून जावं. कारण की बऱ्याचदा असं होतं आपण दुसऱ्याच्या आशेवरती राहतो आणि तो प्लॅन कॅन्सल करतो. आता तुम्ही बघू शकता या जंगलातली आता आपल्याला सर्वात मोठी उतरण लागणार आहे. म्हणजे जेणेकरून एक प्रकारे आपण हा एक घाटच उतरणार आहोत. ब्रेक मारायला हवा. ब्रेक नाही मारला तर हातापायाचा ब्रेक लागेल. हे बघू शकता ही तरी समोर नॉर्मल दिसते. याच्यापेक्षा डबलने ही मोठी उतरण आहे. मी एका हातात सायकल चालवतोय आणि आता मी मोबाईल ठेवणार आहे. कारण की मला ही कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे. सायकल एवढं फास्ट चालली की डोळ्यातून पाणी निघायला लागलं आहे हवेमुळे. Hey guys, now you can see our cycle drive autopilot. We don't have to handle it. It's automatically running. We just have to pedal up. See guys, फायनली आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहोत. ही आहे चांदपची नदी. तुम्ही इकडचा पूर्ण क्लायमेट पाहू शकता. सकाळी सकाळी लोक आंघोळीला आलेले आहेत. त्यांच्या घरी कदाचित नळ आले नसतील.
आता आपण नदीच्या जवळ जाणार आहोत. एक्झॅक्टली नदीमध्ये उतरणार आहोत. आंघोळ वगैरे करणार नाही कारण की घरी पाणी तापवलेलं आहे. हे गाईज, तर आपण फायनली आता आपण नदीवरती पोहोचलेलो आहोत. तर मग बघूया, जवळ जाऊन बघूया. सकाळी सकाळी खूप सारे लोक आलेले आहेत. मॉर्निंग क्लायमेट एकदम खूप छान असतो. या गाईज, तुम्ही पण थोडा पाण्याचा आनंद घ्यायला. आंघोळ नाही करू शकत पण पाय तरी भिजू शकतो कमीत कमी. तो गाईज, चलो आपण सोलो आहे. तो आपला व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच नाही, तर आपण सेल्फ काढूया. सो गाईज, आता आपल्याला निघावं लागेल कारण की बराच वेळ आपण इथे थांबलो. 10 ते 15 मिनटे स्पेंड केली कारण आपल्याला घरी पण पोचायचं आहे. आता वाजलेले आहेत घराला 9:15. तर पाऊण तासामध्ये शक्यतो जास्तीत जास्त घरी पोचण्याचा प्रयत्न करेन. आता आपण जाऊ डॅम साईडला, बारवी डॅम बघायला. सो गाईज, आता आम्ही इकडून निघालेलो आहे. But I take immediately decision to we don't have to go Barwi Dam because of time limit. मला 10 वाजेपर्यंत घरी पोचायचं कारण की मला 11 वाजता शूटला जायचं आहे. सो आता आपण घरी जाण्यासाठी निघालो आहोत. सो गाईज, जोडून राहा. आता आपण येऊन पोचलो आहे त्या मोठ्या चढणीवर. तर बघूया ती चढण चढली जाते का. मला तर नाही वाटत ती चढल कारण की जाम मोठी आहे. तर मी मोबाईल ठेवतो आणि दोन्ही हाताने ताकद काढतो. बघू शकता किती मोठी चढण होती. आता अर्धा टप्पा पार केलेला आहे. दम लागलाय त्याच्यामुळं आपू होते बोलताना. हे बघा, अजून किती मोठी चढण बाकी आहे. सूर्यदेव आता तापलेला आहे आपल्या प्रकार किरणांनी. आता आपल्याला पण गरम करेल. गाईज, एवढी मोठी चढण होती म्हणजे खूप मोठी. न थकता न दमता जिद्दीने, चिकाटीने आणि पॉझिटिव्ह कॉन्फिडन्सने हा मोठा टप्पा पार केला. जाम दम लागले पण वातावरण एकदम थंड आहे. त्याच्यामुळे मला जास्त थकवा जाणवत नाही आहे. खूप मजा आली. सो फायनली गाईज, मी आता घरी पोचलो आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा आपला ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा
आणि आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच ब्लॉगचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, मिळूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय श्रीराम, जय शिवराय.